घाणेवाडी जलाशयाच्या फुटलेल्या अवस्थेतील सांडव्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी समस्त महाजन ट्रस्टच्या विश्वस्त नूतन देसाई उपसणार उपोषणाचे हत्यार। 7 जून रोजी नूतन देसाई बसणार एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला। घाणेवाडी तलावाच्या सांडव्याची झाली दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नूतन देसाई करणार उपोषण। जालना शहरासह परिसरातील 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या फुटलेल्या अवस्थेतील सांडव्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी समस्त महाजन ट्रस्टच्या विश्वस्त नूतन देसाई येत्या 7 जून रोजी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषणास बसणार आहे। आज घाणेवाडी सह विचार सभेत बोलताना त्यांनी हे जाहीर केलंय। घाणेवाडी तलावाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे। 100 वर्ष पूर्ण होत असलेल्या या तलावाची देखभाल व दुरुस्ती केल्या जात नाही असा आरोप यावेळी देसाई यांनी केलाय। धरणाच्या भिंतीवरील मोठी झाडे तातडीने तोडण्यात यावीत। दोन्ही बाजूला असलेल्या सांडव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। येत्या पावसाळ्यात तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली अथवा ढगफुटी यासारखे नैसर्गिक संकट आले तर घाणेवाडी तलावाच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढेल। घाणेवाडी तलावात अतिरिक्त जलसाठा निर्माण झाल्यावर त्याच्या दबावामुळे सांडव्याचे फुटून धरणाच्या खाली खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, याकडे देसाई यांनी लक्ष वेधले। लोकसहभागातून घाणेवाडी तलावातील 3.5 लाख ट्रॅक्टर गाळमाती काढून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आले असल्याची माहिती रमेशभाई पटेल यांनी दिली। लोकसहभागाचा हा जालनेकरांचा नवीन आदर्श वस्तुपाठ निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले। घाणेवाडी जलाशयाच्या सन 2010 पासून चाललेल्या गाळ उपसण्याच्या कामाला तपशील सुनील रायठट्टा यांनी सांगितला। ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी मानवाधिकार न्यायालयात घाणेवाडी तलावाच्या संदर्भात चाललेल्या न्यायालयीन लढाईची माहिती दिली। घाणेवाडी जलाशयाच्या देखभालीचे काम व्यवस्थित केल्यास या तलावाची आयुष्य मर्यादा 300 वर्ष असेल असे निवृत्त जलसंधारण अभियंता आर कल्याणकर यांनी सांगितले। उद्योजक शिवरतन मुंदडा, माजी नगरसेवक रमेश देहेडकर, डॉक्टर रावसाहेब ढवळे, विनोद रायकर, मोतीवाले, ॲडव्होकेट बालाजी वाघ, प्रतिभा श्रीपत, ॲडव्होकेट विठ्ठल पवार यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचलन सुरेश केसापूरकर यांनी केले। पहल है वो कोई देखता नहीं है। मेरा काम चारों बाजू चालू है। घाणेवाड़ी घनसावंगी में है, अंबड़ में है, वहाँ पे भी लोग शेतकरी के पास उनके घर में शायद वो फटे हुए कपड़े पहनेंगे, पर मेरा जब 5 लाख का मैं काम किया है, अभी 12-13 गांव में काम चालू है मेरा, तो 2.5 लाख मैं देती हूँ, 2.5 लाख शेतकरी देता है। ऐसा लोक सहभाग मैंने जालना में नहीं देखा है। ये दुख की बात है। और दुख की बात यह है कि सबसे ज्यादा पढ़े लिखे लोग यहाँ पे रहते हैं। सबसे ज्यादा एजुकेटेड क्राउड कहाँ पे है, और उनको पता है कि पानी नहीं होगा तो हम जिएंगे कैसे। ठीक है ना, हायश्री है, बाकी बहुत सी टीम है, सुनील भाई है, कोई ना कोई आगे आएगा।